आज सांगली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठांकडून येणाऱ्या जागा वाटपाच्या निर्णयाचे स्थानिक पातळीवर पालन केले जाईल. त्याचबरोबर जोपर्यंत महायुतीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत स्वबळावर सर्व उमेदवारांचे अर्ज भरून घेतले जातील, असे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले की शिवसेना शिंदे गटासाठी जिल्ह्यामध्ये खूप पोषक वातावरण आहे. 177 उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झाले आहेत व युतीसाठी भारतीय जनता पक्षाकडे एकूण 15 जागांची मागणी शिंदे गटाने केली आहे. जर ती मागणी मान्य होत नसेल तर वरिष्ठ जो निर्णय देतील तो मान्य केला जाईल, असे बजरंग पाटील यांनी स्पष्ट केले. आज सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतल्या सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी उमेदवारांची बैठक झाली आणि बैठकीमध्ये आम्ही एकमतानं ठरवलं की आपल्या मुख्य नेत्याने लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा चेहरा हा महाराष्ट्रातल्या जनतेचा लाडका चेहरा आहे आणि त्यामुळं आणि शिंदे साहेबांनी जे केलेलं काम आहे महाराष्ट्रामध्ये त्या कामाला बघून अगदी ग्रामीण भागातल्या जनतेने सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्या गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला दिसून आलं. तशाच पद्धतीनं महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे, अनेक योजना मार्गी लावलेल्या आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं मत पडलं की आपण आपली तयारी स्वबळावरती करून ठेवी. त्यामुळं आम्ही आमच्या सगळ्या मंडळींनी एकमतानं निर्णय घेतला आहे की आपण आपली स्वबळावरती तयारी करून ठेवायची. वरिष्ठ शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो आमच्या दृष्टीनं अंतिम असेल, परंतु आमची तयारी ही वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे असेल. युती म्हणलं युती, आघाडी म्हणलं आघाडी, स्वबळ म्हणलं तो स्वबळ, परंतु आमची तयारी पूर्ण झालेली आहे. कार्यकर्ते फार उत्साहित आहेत. कार्यकर्ते म्हणतात की लवकर निर्णय घ्या. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी आम्ही आमची तयारी चालू ठेवली.